नमस्कार, आपण पाहत आहात युवक आधार न्यूज 24। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा मार्गदर्शन मेळावा कर्जत येथील शेळके सभागृहात रविवार दिनांक 15 सप्टेंबर रोजी मोठ्या जल्लोषात आणि उत्साही वातावरणात संपन्न झाला। रविवारी सकाळपासूनच पावसाची रिपरिप सुरू होती, परंतु पावसाची तमा न बाळगता डॉक्टर राजरत्न आंबेडकर यांचे विचार ऐकण्यासाठी मोठ्या प्रमाणावर जनसमुदायाने शेळके सभागृहात उपस्थिती दर्शवली होती। यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया 1956 चे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर राजरत्न आंबेडकर यांनी उपस्थितांना मोलाचं मार्गदर्शन केले। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे कोकण प्रदेश अध्यक्ष तथा मुंबई महानगर प्रदेश अध्यक्ष भाई जगदीश गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली संपन्न झालेल्या या मार्गदर्शन मेळाव्याला रायगड जिल्हाध्यक्ष अशोक गोतारणे, सचिव राकेश गायकवाड, कार्याध्यक्ष गोपीनाथ सोनावणे, जिल्हा प्रवक्ते अमोल इंगोले, महिला आघाडीच्या डॅशिंग नेत्या तथा पनवेल महानगरपालिकेच्या माजी सभापती विद्याताई गायकवाड, रायगड जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा कविताताई गायकवाड, रमा पंडित, कर्जत तालुका अध्यक्ष प्रकाश गायकवाड, खाता अध्यक्ष सुनील सोनावणे, युवक अध्यक्ष सुनील गायकवाड, उरण विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष पंकज सोनावळे, उरण तालुका अध्यक्ष दिनेश गायकवाड, नितेश गायकवाड, जगदीश कांबळे, संदीप कांबळे आदी मान्यवर यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते। कार्यक्रमाला डॉक्टर राजरत्न आंबेडकर यांचे विचार ऐकण्यासाठी आंबेडकर अनुयायींनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली होती। या मेळाव्यात महिलांची संख्या लक्षणीय ठरली। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कर्जत खालापूर मतदारसंघातील सर्व पदाधिकारी, तरुण कार्यकर्ते, महिला कार्यकर्ते यांनी विशेष मेहनत घेतली। की हा प्रमोद जगदीश गायकवाडचा आहे, महेंद्र जळगावकर जगदीश गायकवाडचा आहे, तो सगळे जगदीश गायकवाडचा आहे। मी त्याला तिकडेच ठेवले, पण त्याच्या गाडीत फिरायला एक पण माणूस ठेवला नाही। त्यांच्या गाडीत फिरायला माणूस पण ठेवला नाही, ती ताकद आपली आहे। आणि शेवटचा एक होता आपले नरेश जाधव काय, नरेश जाधव कुठे आहे? आणि इकडे बोला, शेवटचा एक माणूस आहे ज्या जिल्ह्यात गाडीत फिरणार होता साहेब, तो पण इकडे आहे। तर या जाधव कामासाठी त्याला जोरदार टाळ्या द्या। जय भीम। आपली पार्टी आमचा प्रतिनिधी नाही, हा भाऊ नाही, डोक्यावर शेंडी ठेवून तो त्या परिषदेला येतो, साधं भाऊ वंदेला, बुद्ध वंदेला उभाही राहत नाही। यांचा आणि आमचा काळीचाही संबंध नाही, हे केवळ आमचा बौद्धांचा पैसा लागण्यासाठी तुमच्याकडे आलेले आहेत। अशा पद्धतीने मी जगातल्या सगळ्या बौद्ध देशांना, या देशातल्या कुलकर्ण्यांचं काय राजकारण चालू आहे, षडयंत्र चालू आहे, ते उघड करून दिलं। आणि आज या 2 आठवड्यापूर्वी मला जागतिक बौद्ध परिषदेचा या वर्षाचा ईमेल आलाय। आणि आधी ईमेल यायचे तर माझं नाव कुठेतरी 11व्या 12व्या क्रमांकावर असायचं, पहिल्या क्रमांकावर कुलकर्णी, तिवारी, त्रिपाठी यांना ईमेल जायचे। आज मला